प्रतिपाद जय जय स्वसंविद्या आत्मरूपा देवा तुझी गणेशु सकलात्मती प्रकाश मने निवृत्ती दासु अवधारितो नमो ज्ञानेश्वरा नमो गवळीयाची ताक पिरे गवळीयाची ताक पिरे कोण पोरी चांगली एवढा त्यांचा छंद देवा काय सेवा भक्ती ती आवाज थोडा कडक करा आणि रिटर्न करा. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग देहूगावचे सुप्रसिद्ध साधू संत शिरोमणी संत वंदनी संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबार आजच्या अभंगाद्वारे भगवान परमात्म्याचा छंद आपल्या समोर प्रकट करतात. काय छंद आहे भगवान परमात्म्याचा? छंद म्हणजेच आवड. कशाची आवड आहे भगवंताला याचं वर्णन जगद्गुरु तुकोबाराय आजच्या अभंगामध्ये करतात. आणि ते पटवून देत असताना जगद्गुरु तुकोबारायांनी आजच्या अभंगामध्ये द्वापार युगातली 3 उदाहरणं आपल्या समोर ठेवलेली आहेत. पहिलं उदाहरण आहे गवळ्यांची पोरं, दुसरं उदाहरण आहे विदुर काका आणि तिसरं उदाहरण आहे उपजादासी. या 3 उदाहरणाचा आपण पुढे विचार करणारच आहोत. तत्पूर्वी अल्पसा परिहार द्यायचा म्हणजे तो असा की या ठिकाणी सालाबाद प्रमाणे चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह श्री क्षेत्र वटेश्वर सुंदर अशा या परिसरामध्ये पवित्र अशा परिसरामध्ये चालत असलेला आपला अखंड हरिनाम सप्ताह आपल्या सप्ताहाचे वर्ष 29वे वर्ष आहे. म्हणजे फार जुना सप्ताह आपला आहे. आणि सर्व ग्रामस्थ मंडळी या ठिकाणी एक भव्य दिव्य स्वरूपाचं आयोजन करत असतात. सर्व गावकऱ्यांच्या वतीने आज माझ्याकडे आलेली ही कीर्तन रूपी सेवा माझं परम भाग्य समजतं की मला या ठिकाणी कीर्तन करण्याची सेवा आज मिळत आहे. म्हणजे तुमच्या गावामध्ये ही पहिलीच वेळ आहे येण्याची. याच्या अगोदर कधी वेळ योग आला नाही, पण आज तो योग आला. आणि खरं म्हणजे वटेश्वर भगवंताची कृपा असायला पाहिजे. चोपदार बाबा
त्यांच्या कृपेमुळेच या ठिकाणी आज हा योग घडून आला. आपल्या कीर्तनासाठी आज उपस्थित महाराष्ट्रातील सर्व दिग्गज मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. 28 तारीख माझ्या लक्षात आहे, एप्रिल. महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायक गोड स्वभावाचे तुमच्याच गावचं वैभव हरिभक्तपरायण आमचे लक्ष्मण महाराज बर्डे, त्यांच्यासाठी टाळी वाजवा. गोड गायन करतात बरं का. आणि त्याचबरोबर ज्यांची तुम्ही कीर्तनरूपी सेवा या ठिकाणी श्रवण केली, खरं म्हणजे अगोदर तुमचं कौतुक करायला पाहिजे. कारण की नवीन या ठिकाणी म्हणजे आपलं लेकरूच आहे ती, नाही का. तुम्ही त्यांना कीर्तनाची या ठिकाणी सेवा दिली आणि आपल्यातलाच कुणीतरी पुढे गेला पाहिजे आणि त्यांनी भरारी घेतली पाहिजे. म्हणून सगळ्यात अगोदर तुम्हाला धन्यवाद आणि मोरेश्वर महाराजांसाठी पुढच्या बहिणीसाठी शुभेच्छा. दुसरी झाली का? पण सेवा जरी दुसरी झाली पण ते करून घेणारे तुम्ही आहात म्हणून त्यांची झाली. त्यांच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. त्याचबरोबर सर्व टाळकरी मंडळी, नाथब्रह्म वारकरी शिक्षण संस्था या संस्थेतील सर्व आमची बालगोपाल मंडळी, महाराजांचं नाव नवनाथ महाराज, सोपान महाराज, शंकर महाराज, इकडे आमचे चोपदार कृष्णा महाराज, त्याचबरोबर आपल्या गावातील विनेकरी बाबा आणि महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध मृदंगवादक हरिभक्तपरायण आमचे विशाल महाराज बर्डे तेही या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचबरोबर आमचे गावचे जावई आमचे बर्डे पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. आपल्या विठ्ठलाचा वारकरी YouTube चॅनलवाले आमचे माऊली या ठिकाणी उपस्थित आहेत. आमचे गणेश दादा बर्डे या ठिकाणी आहेत. सर्वांची नाव माझ्या काही पाठ नाही, मी पहिल्या दिवस या ठिकाणी आलो, ज्यांचा माझा परिचय त्यांचा या ठिकाणी नावाचा उल्लेख केला. त्याचबरोबर गोड अशी साऊंड सिस्टीम बर्डे डेकोरेटर्स फतेपूर गोड अशी साऊंड सिस्टीम आहे. फक्त माझा जीव लहान आहे, उन्हाचा प्रहर आहे, थोडंसं सावधान आहे की नाही. माझा आवाज तुम्हाला स्पष्ट येतो ना, क्लिअर येतो ना. काही काहींनी तर झाडाची सावली धरलेली आहे नाही का, मंडपामध्ये गरमी होती नाही का, म्हणून सगळे बसलेले असो. या ठिकाणी आपलं एकच तास उरलेला आहे आणि एका तासामध्ये आपण आपल्या सेवा करण्याचा प्रयत्न करणार आहोत. विठ्ठल खरं म्हणजे तुमच्या गावामध्ये हा जो येण्याचा योग आला आहे, ज्यांच्यामुळे मला तुमचं दर्शन झालं, असे आमचे सोपान मनोहर पाटील यांच्यामुळे खऱ्या अर्थाने तुमच्याकडे येण्याचा योग आला. त्यांनी सौजन्य घेतलेला आहे आजच्या कीर्तनाचं. त्यांनी फोन केला होता की तुम्ही आम्हाला कालीची सेवा द्या आणि खरं म्हणजे त्यांच्यामुळेच हा योग या ठिकाणी घडून आला. म्हणून दादांना खूप खूप धन्यवाद देतो. मी शेवटी त्यांचं नाव घेणारच होतो, पण तुम्ही बरं झालं आठवण करून दिली. आता वयामानानुसार नाही राहत लक्षात. तर या ठिकाणी आज आपली ही काल्याची कीर्तनरूपी सेवा, आज आपल्या उत्सवाचा समारोप आहे. समारोप म्हणजेच काल्याचं कीर्तन आहे. काला काला म्हणजे काय हो? आज काल्याचा दिवस म्हणजे पारमार्थिकाच्या दृष्टीने प्रसादाचा दिवस आहे. आज काल्याचा दिवस म्हणजे शेतकऱ्याच्या दृष्टीने सुगीचा दिवस आहे. तुम्ही फक्त माझ्याकडे पाहत चला. आज काल्याचा दिवस म्हणजे नोकरदाराच्या दृष्टीने पगारीचा दिवस आहे. म्हणजे आपण केलेले कष्ट, आपण केलेली सेवा याचं फळ प्राप्त होणारा आजचा हा दिवस आहे. विठ्ठल काल्याचं कीर्तन म्हणजे हे प्रसादाचं कीर्तन आहे. मग प्रसाद जीवनामध्ये काय करतो? भगवद्गीतेमध्ये भगवान परमात्मा सांगतात, प्रसादाचे 3 परिणाम आहेत. प्रसादे सर्व दुःखानां प्रसादे सर्व दुःखानां हानिरसुपजायते बुद्धी परिवर्तिष्ठते. म्हणजे प्रसादाने 3 परिणाम जीवनामध्ये होत असतात. प्रसादे सर्व दुःखानां, पहिला परिणाम भगवंत सांगतात काय?
की प्रसादाने जीवनातील सर्व दुःखाची हानी होते. प्रसादाने दुसरा परिणाम प्रसन्न चेतसो म्हणजे चित्ताला प्रसन्नता प्राप्त होते. आणि तिसरा परिणाम सांगितलेला आहे की बुद्धी परिवर्तिष्ठते म्हणजे आपली बुद्धी आत्मस्वरूपामध्ये लीन होते. हे 3 परिणाम प्रसादाचे होत असतात. आता एका वाक्यात जर सांगायचं झालं तर आमचे गुरुवर्य गुरुजी सांगायचे की प्रसाद म्हणजे काय, तर प्रसाद म्हणजे ज्याच्यामुळे चित्ताला शांती प्राप्त होते त्याचं नाव प्रसाद. विठ्ठल आजचं जे कीर्तन आहे हे कार्याचं कीर्तन आहे म्हणजेच प्रसादाचं कीर्तन आहे. प्रसादाचं कीर्तन म्हणजेच प्रसन्नतेचं कीर्तन आहे. कारण की आजच्या कीर्तनाची प्रसन्नताच वेगळी आहे. इतर कीर्तनांपेक्षा काल्याच्या कीर्तनाची प्रसन्नता वेगळी असते. कारण आज या ठिकाणी 3 प्रकारचे लोक आपल्याला पाहायला मिळतात. तुका प्रकाराचे 3 तुका म्हणे केले जे 3 प्रकारचे लोक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. या ठिकाणी काही सत्वगुणी माणसं आहेत, काही रजोगुणी माणसं आहेत आणि काही तमोगुणी माणसं आहेत. म्हणजे आज सगळ्यांना आनंद आहे, थोरांनाही आनंद आणि लहान्यांनाही आनंद. तुम्ही म्हणाल कसं काय, सांगतो तुम्हाला. आज देवाचा प्रसाद मिळणार आहे म्हणून रजोगुणी माणसं या ठिकाणी प्रसन्न आहे. आज भगवंताच्या लीला ऐकायला मिळणार आहेत म्हणून रजोगुणी माणसं प्रसन्न आहेत. आणि आज 7 दिवसापासून चालत असलेला हा जो दांगुडा आहे, हा जो गोंधळ आहे, आता हा थोड्या वेळाने थांबणार आहेत म्हणून तमोगुणी माणसं प्रसन्न आहे. विठ्ठल आजचं जे कीर्तन आहे ते प्रसन्नतेचं कीर्तन आहे. विठ्ठल आज या मंडपातली प्रत्येक वस्तू प्रसाद आहे. काय आहे? प्रसाद आहे. आता इथे ते दही हंडी लावली नाही, समजत नाही का, लावणार आहे नाही का. आता ती दही हंडी ती देखील काय आहे? प्रसाद आहे. महाराज ज्यावेळेस दही हंडी फुटते आणि दही हंडी फुटल्यानंतर खापर जमा करण्यासाठी लोकांची तारांबळ होते. का होते महाराज? त्या खापराची एक विशेष गुण आहे. काय गुण आहे? ते खापर जर उगाळून जर आपण गुडघ्याला लावलं तर गुडघे दुखणं थांबतात. म्हणजे आरती करते म्हणजे खापर जर उगाळून कृष्णावा गुडघ्याला लावलं तर गुडघे दुखणं थांबतात. मला वाटतं ज्या वेळेस दही हंडी फुटेल त्यावेळेस खापर कुणाच्या वाटेवर येणार नाही, नाही का महाराज? का धावपळ उडते त्या खापरासाठी? कारण की महाराज ते दिसायला जरी खापर असलं पण ते काय आहे? प्रसाद आहे. मला सांगा, तुमच्या गावामध्ये स्मशानभूमी आहे का? गणेश आहे. आता त्या स्मशानभूमीमध्ये खापर कमी महाराज. माणूस गेला म्हणजे खापर फुटलं, नाही का? माणूस गेला म्हणजे खापर फुटलं. पण त्या खापरासाठी आपली कधी धडपड झाली आहे का? आपली कधी तळमळ आहे का? आपण कधी खिशामध्ये खापर टाकून आणलंय का महाराज? तो माठ राहतो ना, माठ घेतला की खाली असं दणकन आदळतात त्याला, नाही का? आणि त्याच्यावर माणसं उभे राहतात. का? ते खापर बारीक 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 करतात. आता असं म्हणतात बा बऱ्याच ठिकाणी की ते खापर असं म्हणजे त्याच्यामध्ये पाणी साचू देत नाही, नाही का? त्याला असं उलट करतात आणि बारीक बारीक करतात म्हणजे त्याच्यामध्ये पाणी नाही साचलं पाहिजे. का? कोणी म्हणतं मग त्याच्यातलं पाणी जर एखाद्या पाखरानं पिलं, पक्ष्यानं पिलं समजा, आणि ते पक्षी जर एखाद्या बैलावरती जनावरती जाऊन बसला की ते जनावर आजारी पडत असतं असं म्हणतात बरं का. फक्त म्हणतात, पाठीमाग म्हणत होते, आता पुढेही म्हणत आहे. पण ती जी स्मशानातली जी खापर आहेत महाराज, त्या खापराकडे आपण प्रसाद म्हणून पाहत नाही. मला सांगा, हेही खापर आहे आणि तेही खापर आहे, पण त्या खापराकडे कुणाचं लक्ष जात नाही. पण या मंडपातला जे खापर आहे ते खापर वाटेवर कोणी येऊ देत नाही. त्याचं कारण असं आहे की ते खापर म्हणजे प्रसाद आहे. विठ्ठल या मंडपातली दहीलाई देखील काय आहे? प्रसाद आहे. या मंडपातली माती देखील काय आहे? प्रसाद आहे.
म्हणजे या मंडपातील प्रत्येक वस्तू प्रसाद आहे, फक्त चापला सोडून. नाही तर मग प्रसाद सांगितला महाराजांनी तर मग आमच्या चापला घेऊन जाशाल. म्हणजे या मंडपातली प्रत्येक वस्तू कशी आहे मग माऊली? प्रसाद आहे. मग महाराज आम्हाला प्रसाद देणार कोण आहे? भानुदास किती गाते आम्हाला प्रसाद कोण देणार आहे? तर पांडुरंग परमात्मा देणार आहे. भानुदास गीती गात प्रसाद देतो पंढरीनाथ. घ्या रे दही भात प्रसाद देतो पंढरीनाथ. आम्हाला प्रसाद देणारा जर कोण असेल तर तो पांडुरंग परमात्मा आहे. पण लक्षात घ्या, प्रसाद हा सहजासहजी प्राप्त होत नाही. त्याच्यासाठी काही किंमत मोजावी लागते, त्याच्यासाठी काहीतरी प्रवास आहे, त्याच्यासाठी साधना आहे. एका वाक्यात सांगू का? प्रसाद मिळवण्याकरता पुरुषार्थ करावा लागतो, नंतर प्रयत्न करावा लागतो, नंतर प्रार्थना करावी लागते, नंतर प्रतीक्षा करावी लागते आणि मग तेव्हा कुठे प्रसाद मिळवावा लागतो. आपल्यालाही प्रसाद मिळणार आहेत, पण त्याच्यासाठी आपल्याला थोडा वेळ प्रतीक्षा करावी लागणार आहे. विठ्ठला प्रसाद आपल्याला मिळणारच आहे, आपल्याला थोडी प्रतीक्षा करावी लागणार आहे. पण त्याच्या अगोदर आपण अभंगाचं थोडस चिंतन करणार आहोत. जो सेवेसाठी आपण अभंग निवडलेला आहे त्याच्यावरती आपण थोडस चिंतन करणार आहोत. जगद्गुरु तुकोबाराय आजच्या अभंगाद्वारे भगवान परमात्म्याचा छंद सांगतात. कशाचा छंद आहे भगवंताला? आपल्या भक्ताचा छंद आहे आणि त्या छंदाचं वर्णन जगद्गुरु तुकोबाराय आजच्या अभंगाद्वारे करत आहे. बघा, या मृत्यूलोकाचा जर आपण विचार केला तर या मृत्यूलोकामध्ये 3 प्रकारचे लोक आहेत, त्यांना 3 प्रकारचा छंद आहे. छंदामध्ये 3 प्रकारचे लोक आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे 3 वर्ग आपल्याला या छंदामध्ये करता येतात. पहिला वर्ग आहे तुम्ही आम्ही जीव, जीवाचा छंद. दुसरा वर्ग आहे संत, संतांचा छंद. आणि तिसरा वर्ग आहे भगवंत, म्हणजे भगवंताचा छंद. या 3 छंदांचा आपण विचार करणार आहोत. जीवाचा छंद काय? तर महाराज, जीवाचा छंदाचा जर आपण विचार केला तर जीवाला कशाचा छंद नाही? छंद म्हणजेच आवड. लक्षात ठेवा, छंद म्हणजेच आवड आणि आवड म्हणजे छंद, फक्त शब्द वेगवेगळे आहेत. जीवाला कशाचा छंद? महाराज, जीवाला कशाचा छंद नाही? आता या ठिकाणी मंडपामध्ये बसलेले तुम्ही सगळेजण आहात, प्रत्येकाचा छंद सारखा नाही, प्रत्येकाचे छंद हे वेगवेगळे आहेत. आता काही काहींना छंद तमाशा पाहण्याचा, मिनिकरी बनवा आहे की नाही? तुम्ही पाहते का? हा, राहिलेले म्हणून पाहत नाही, पण छंद आहे. समजा कुणाला सिनेमाचा छंद, कुणाला पोहण्याचा छंद, कुणाला पिण्याचा छंद. पण काय, थम्स अप, कोको कोला, स्प्राईट आहे की नाही? बरेच छंद आहे लोकांना. कुणाला बिडी पिण्याचा छंद, कुणाला गांजा ओढण्याचा छंद. महाराज, गांजावाले लोक तर लय अवघड राहते बाबा. बरं का दादा, गांजा पिण्याचा छंद एवढा लोकांनी बाळगलेला आहे. आता ते बऱ्याच ठिकाणी काही त्यांनी झोपड्या बांधलेल्या आहेत स्पेशल गांजा पिण्यासाठी. स्पेशल झोपड्या आहे त्यांच्या. आणि ते 3-4 जण होते, झोपडीमध्ये बसले होते आणि दिवसभर गांजा फुकीत होते. कृष्ण दिवसभर गांजा फुकीत होते.
आणि गांज पिऊन तराट झाले ना ते. तराट झाल्यानंतर त्या कुटी होती त्यांची अशी कुटी, आणि त्या कुटियाचा दरवाजा असा छोटासा होता, म्हणजे वाकून जावं लागायचं. आता ज्यानं ती कुटी बांधलेली होती तो कसा म्हणतो त्याच्या मित्रांना, अरे म्हणे हे बा बाहेर जाताना एक काम करा, वाकून चला. त्याने काय सांगितलं, बाहेर जात असताना वाकून चला, म्हणजे दरवाजा लागणार नाही म्हणून वाकून चला. आता ते सगळे तरव आहे निघले, ते वाकून. जेच वाकून निघाले तर भोकरदन पार केलं तरी वाकूनच चालले. तुम्ही जागेवर ना, भोकरदन पार केलं तरी वाकून चालले, कारण ती गांजा वडील होते ना. तिकडून एक म्हातारा 75 वर्षाचं काठी टेकत टेकत, आणि हे लाईनीमध्ये चालले वाकत वाकत. तेवढ्या त्या म्हाताऱ्याने काय केलं, समजा बाबा त्या म्हाताऱ्याला जे समोरचा होता ना त्याला खटकन काडी मारली. काडी मारल्याबरोबर तो पाठीमागचा कसा म्हणतो, सांगितलं होतं ना वाकून चाला, ऐकत नाही ना तुम्ही, कशाला दरवाजा लागला असता. म्हणजे गांजा पिण्याचा छंद बऱ्याच लोकांना आहे. महाराज, या जगामध्ये प्रत्येकाचा छंद एक सारखा नाही, प्रत्येकाचे छंद वेगवेगळे आहे. आता काही काही आमच्या माता मावल्यांना त्यांना पण अनेक प्रकारचा छंद आहे. आता काही काही आमच्या गावामध्ये नावावर गेले समजा की महाराज भांडण केल्याशिवाय राहत नाही. का? कारण की भांडण हा त्यांचा छंद आहे. काही काहींना चुगली करण्याचा छंद आहे. तुला काय माहिती का, म्हणजे तिला करमतच नाही, हिचं तिला तिचं तिला, तिचं तिला तिचं तिला, म्हणजे तिचा त्याच्यामध्ये छंद आहे, कारण की तिला ते आवडतं. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, काही काहींना नटण्याचा छंद आहे, म्हणजे स्वतःच्या शरीराला सजवण्याचा छंद आहे. महाराज, आपण काय करतो, आपल्या शरीराला सजवण्याचं काम करतो. पावडर काय, लाली काय, काजळ काय, आणि आता तर ते स्पेशल मेकअपचे हेच निघाले दुकान आहे की नाही, स्पेशल मेन्स पार्लर, ब्युटी पार्लर, त्याच्यामध्ये जो काय शृंगार करतो आपण, नाही का महाराज, एवढं सजवतो आपण, एखादं किती काळ असलं तरी गोरच दिसत. पण जेव्हा उन्हामध्ये येत, उन्हामध्ये आला की पूर्ण मेकअप पुन्हा खऱ्या रूपामध्ये येते, नाही का. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, काही काहींना नटण्याचा छंद आहे. महाराज, शरीराला काय नटवायचं, हे जे शरीर आहे याला कितीही आपण सजवलं तर त्याचा काही उपयोग नाही, कारण की हे शरीर नश्वर आहे. सजवून काही फायदा नाही. अरे, माणूस दिसण्याला सुंदर असल्यापेक्षा माणूस हा मनाने सुंदर असायला पाहिजे, विचाराने सुंदर असायला पाहिजे. नाही तर माणूस दिसायला चांगला आहे, परंतु आज जर विचार चांगले नसतील तर त्या सुंदर दिसण्याला काय किंमत आहे. रामायणामधला एक गोड प्रसंग आहे तुलसीदासांचा. महाराज, तुलसीदासांची पत्नी, तिचं नाव रत्नावली. रत्नावली एवढी सुंदर होती दिसायला, एवढी सुंदर होती की गोस्वामी तुलसीदास त्या रत्नावलीच्या मोहामध्ये पडले होते. त्यांना बायको शिवाय दुसरं काही सुचतच नव्हतं. ती सारखे म्हणायचे, रत्नावली 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 रत्नावली, सारखं रत्नावली चालू. बायको एक दिवस माहेरी गेली आणि यांना घरी एक दिवसही दम निघाला नाही. ते मी आता माझं कसं होईल, माझं कसं होईल. बायको माहेरी निघून गेली आणि तुलसीदास रात्रीला सासरवाडीला निघून गेले. नदीला पूर चाललेला होता. आता पलीकडे जायचं, सासरवाडीमध्ये कसं जायचं. तेवढ्यामध्ये एक मड वाहत आलं आणि त्या मड्यावरती बसले आणि पैल तीरावरती गेले. दरवाजा लावलेला होता. दरवाजा वाजवला, अगं हे रत्नावली रत्नावली, अगं हे रत्नावली, आवाज देऊ लागले. पण दरवाजा कोणी उघडत नव्हतं. तुलसीदासांना वाटलं, आता मी रत्नावलीला कसा भेटू. मग तुलसीदासांनी काय केलं, पहिल्याने धाऱ्याची घरं असायची आणि त्या घरांना काय असायचं, धार असायचं, बरोबर आहे. तुलसीदास धाऱ्यावरती गेले, छतावरती, आणि धाऱ्याद्वारे खाली उतरले. पण त्या ठिकाणी एक अजगर लटकलेला होता. त्या अजगराच्या सहाय्याने तुलसीदास त्या घरामध्ये खाली उतरले. पण तुलसीदास
कामामध्ये एवढे आतुर झालेले होते, पत्नीमध्ये एवढे आतुर झालेले होते की त्यांना तो अजगर आहे असं त्यांना ते जाणवलं नाही. त्यांना वाटलं हे चराट आहे, म्हणून त्या अजगराचा सहारा घेऊन ते खाली आले. रत्नावली अशी खाटेवरती झोपलेली होती आणि तुलसीदासांनी रत्नावलीला आवाज दिला, हे रत्नावली, रत्नावली, अगं उठ. रत्नावली डचकून उठली. तिनं पाहिलं तर आपल्या समोर आपला पती उभा दिसतोय. मग ती म्हणाली, का हो तुम्ही एवढ्या रात्री इथं कसे काय आलात? तुम्हाला सांगितलं होतं की 2 दिवस राहते आणि लगेच येते. तुलसीदास म्हणाले, काय सांगू रत्नावली, तुझ्याशिवाय मला अजिबात करमत नाही. त्यावेळेस रत्नावलीला वाईट वाटलं. रत्नावली म्हणाली, या माणसाने रात्रीचा विचार केला नाही, नदीला पूर चालू, फुलाचा विचार केला नाही, घर तर मी उघडलं नाही, तुम्ही आलात कुठून? सांगितलं, मी धाऱ्याने खाली आलो. धाऱ्याने कशी काय खाली आलात? म्हणे तू नाही का चराट लावून ठेवलेला आहे, त्या चराटाने मी खाली आलो. पत्नीला विश्वास बसेना म्हणून पत्नी मागे गेली आणि बघते तर काय अजगर लटकलेला होता. पत्नीला वाईट वाटलं की या माणसाने अजगराचा देखील विचार केला नाही. पत्नीच्या डोळ्यामध्ये अश्रू आले आणि पत्नी म्हणाली, का हो तुम्ही या नासक्या कुचक्या शरीरावर एवढं प्रेम करतात? अहो हे माझं सुंदर शरीर एक दिवस लाकडामध्ये जळून भस्म होणार आहे. माझ्या या नासक्या शरीरावर काय प्रेम करता? तुम्हाला जर प्रेम करायचं असेल तर अविनाशी परमात्म्यावर प्रेम करा, तुमचं जीवन सफल झाल्याशिवाय राहणार नाही. त्या ठिकाणी रत्नावलीने उपदेश केला. रत्नावली सांगू लागली, खूप गोड सांगत होती. धिक धिक ऐसे मोह को कहा कहूँ अब नात, लाज नावे आपको कि दौड़े आए चले साथ. ती म्हणाली, धिक्कार असो तुमच्या जगण्याला, तुम्ही माझ्या पाठीमागे चालत आलात. आणि पुढे म्हणू लागली, हाड मास के देह मम तामे इतनी प्रीत, जो होती रघुनाथ से तो मिट जाती भवभीत. तुम्ही जर भगवंतावरती प्रेम केलं असतं तर तुमचं जीवन सफल झालं असतं. म्हणून एक काम करा, या नासक्या शरीरावर काय प्रेम करता? करायचं असेल तर अविनाशी परमात्म्यावरती प्रेम करा. मला सांगा, रत्नावली दिसायला सुंदर होती, पण दिसायला सुंदर होती का? तर ती विचारानेही सुंदर होती. तिच्या सुंदर विचारामुळे तिच्या पतीचं जीवन बदललं. विठ्ठल म्हणून माणसाला सजण्याचा नटण्याचा छंद आहे, पण लक्षात घ्या, हे शरीर एक दिवस जाणार आहे मायबाप. या शरीराला जर छंद लावायचा असेल तर भगवंताच्या प्राप्तीचा छंद लावा. देवाने आपल्याला हा सुंदर 3.5 हाताचा नरदेह दिलेला आहे. कशासाठी हो? तर त्या भगवंताच्या प्राप्तीसाठी. औट हात का मानव देह अल्लाह ने तुझे दिया, औट हात का मानव देह अल्लाह ने तुझे दिया, खाया पिया सुख से सोया, खाया पिया सुख से सोया, ना जमाना खोया, खाया पिया सुख से सोया, ना जमाना खोया. भज मन नारायण, भज मन नारायण, भज मन नारायण, भज मन नारायण. कौन किसी का साथी यारो, कौन किसी का सगा, कौन किसी का साथी यारो, कौन किसी का सगा. अंतकाल की सुध रखना, हो अंतकाल की सुध रखना, नहीं पावे दगा. औट हाथ का मानव देह अल्लाह ने तुझे दिया, खाया पिया सुख से सोया, ना जमाना खोया. भज मन नारायण,
माणसाला कशा कशाचा छंद आहे? माणसाला संपत्तीचा छंद आहे, माणसाला धनाचा छंद आहे, माणसाला लेकरा बाळांचा छंद आहे. पण एक लक्षात ठेवा, हा छंद नश्वर आहे, तो आपल्या सोबत येणार नाही. काय येणार आहे आपल्या सोबत? सांगा ना. आपल्या सोबत तुम्ही कशाचाही छंद धरा, तुमच्या लेकरा बाळांचा छंद धरा, ते लेकर बाळ आपल्या सोबत येणार आहे का? का हो दादा? नाही येऊ शकत. पैसा आपल्या सोबत येणार आहे का? कितीही कमवा, बंगला बनवा, तो बंगला तुमच्या सोबत येणार आहे का? त्याच्या विटा चालत येणार आहे पाठीमागे आपल्या? अजिबात येऊ शकत नाही. एक लक्षात घ्या, आपल्या सोबत काहीच येणार नाही, फक्त आपण केलेलं चांगलं काम, भगवंताची भक्ती, तीच आपल्या सोबत येणार. दुसरं काय येणार आहे? निरोधराय खूप सुंदर सांगतात, येणे कले हो जाणे ही शेवटे, येणे कले हो जाणे ही शेवटे. जीवाला छंद कशाचा असेल तर या नश्वर गोष्टींचा आहे. म्हणून जीवाचा छंद नश्वर गोष्टींचा. दुसरा छंद आहे तो संतांचा. संतांना कशाचा छंद तर संतांना भगवंताच्या नामाचा छंद. परमात्म्याच्या नामाचा. महाराज, संत हे रात्रंदिवस भगवान परमात्म्याचं फक्त नामाचं चिंतन करत असतात. रात्रंदिवस
हातची धंदा गोविंदाचे पवाडे. रात्रंदिवस भगवंताच्या नामचिंतनाशिवाय संत राहू शकत नाही, कारण की त्यांना भगवान परमात्म्याचा नामाचा छंद लागलेला असतो. जगद्गुरु तुकोबराय यांना भेटण्यासाठी संत निळोबाराय आले. भेट घेण्यासाठी निघाले आणि जगद्गुरु तुकोबराय हे बहिर दिशेला बाहेर आलेले होते. बहिर दिशेला बसल्यानंतर त्या ठिकाणी जगद्गुरु तुकोबरायांचं रात्रंदिवस भजन चालायचं, रात्रंदिवस भगवंताचं नामचिंतन करायचे. बहिर दिशेला बसल्यानंतरही नामचिंतन चालू होतं. निळोबाराय भेटण्यासाठी चालले, म्हणून त्यांना त्या ठिकाणी कोणीतरी सदग्रस्त बहिर दिशेला बसलेला दिसला. म्हणून निळोबाराय म्हणाले, ओ बाबा, अहो तुम्ही बहिर दिशेला बसला आहात आणि तुम्ही खुशाल देवाचं नाव घेता, देवाचं नाव पवित्र आहे. त्यावेळेस तुकोबराय म्हणाले, काय करू, माझी वाणी आता माझी राहिली नाही. छंद या नामाचा कीर्तनासे माझी मज झाली अनावर वाचा. माझी वाणी आता माझ्या ताब्यामध्ये नाही. म्हणजे संतांना भगवान परमात्म्याचा नामाचा छंद लागलेला आहे. माझ्या मनाला गो छंद, छंद माझ्या मनाला गो छंद. हरीच्या नावाचा सदा सुचिरभूत वाचा. छंद लागलेला आहे कशाचा? भगवान परमात्म्याच्या नामाचा. मला सांगा, देवाच्या नावाचा आपल्याला छंद आहे का? तुमच्याकडे बोलतच नाही का? तुम्ही म्हणा ना, तू बोलत असतो, आम्ही कसं काय बोला, ठीक नाही. देवाचं नाव आपण घेतो का? आता अगोदर राम राम म्हणायचे. प्रत्येक व्यक्ती दिसला की प्रत्येकाला तो माणूस काय म्हणायचा? राम राम म्हणायचा. आता फक्त मुंडकच हलवतो, असं आहे की नाही? आता असंच करतो, पण त्याच्यात इथं राम नाही, फक्त असं चालू नाही का? महाराज पहिल्याने राम राम म्हणायचे. आता मला वाटतं आमची महाराज मंडळी हॅलोच्या ऐवजी रामकृष्ण हरीच म्हणतात. आपण हॅलो म्हणायचं नाही. हॅलो हा इंग्रजी शब्द आहे. कुणाचा तुम्हाला फोन येऊ द्या, हॅलो म्हणायचं नाही. कुणाचा फोन आला का पहिला शब्द रामकृष्ण हरी म्हणायचा. तुम्ही रामकृष्ण हरी म्हटलं की समोरच्याला रामकृष्ण हरी म्हटलं, म्हणजे तुम्ही स्वतः रामकृष्ण हरी म्हणू लागले आणि दुसऱ्याला हे रामकृष्ण हरी म्हणून घेऊ लागले. म्हणून रामकृष्ण हरी आपण म्हणायचं. आता म्हणाल ना तुम्ही, हॅलो म्हणायचं नाही, काय म्हणायचं? रामकृष्ण हरी म्हणायचं. पण महाराज आपल्याला देवाच्या नावाचा लई कटाळा. देवाचं नाव घ्यायचं म्हटलं की खूप कटाळा. आता मी तुम्हाला म्हटलं टाळी वाजवा, विठ्ठल विठ्ठल भजन म्हणला, म्हणलं का तुम्ही? एवढा कस काय कटाळा आहे आपल्याला? तुम्ही म्हणाल भाई दिसतं एवढं पण लय सांगू नाही का? काही काही म्हणते मागच्या आवाज येतो का? मी दिसतो ना तुम्हाला? ते दूर बसलं की दिसायला पाहिजे त्याला. महाराज एक आजीबाई होती बरं का, हा चष्मेवाली आजी. तिला देवाच्या नावाचा लयच कटाळा. ती देवाचंच नाव घेत नव्हती. लय कटाळा यायचे तिला. तिचं 80 वर्ष वय झालं, पण तिनं तिच्या आल्या आयुष्यामध्ये देवाचं नाव कधीच घेतलं नाही. पण योगायोगाने तिचे मुलं सात्विक होते. तिच्या मुलांना वाटायचं की म्हातारीचं एवढं वय झालं, 80 वर्षाची आपली म्हातारी झाली, पण हिनं कधी देवाचं नाव घेतलं नाही.
महाराज ती म्हातारी एक दिवस आजारी पडली आणि आजारी पडल्यानंतर डॉक्टरने सांगितलं की आता हे पेशंट तुमचं 3-4 दिवसाचंच आहे. 3-4 दिवस जगन म्हातारी. आता पोरांना वाटलं, पोरं साथी होते. पोरं म्हणे, अरे दादा, आपल्या आजीनं कधी देवाचं नाव आल्या आयुष्यामध्ये घेतलं नाही, मग एकदा तरी आपल्या आईच्या मुखामध्ये देवाचं नाव आलं पाहिजे, म्हणजे तिला मोक्ष प्राप्त होईल. मग ते मी काय करायला पाहिजे? मोठा कसा म्हणतो लहान्याला, अरे म्हणे मला म्हातारी माहिती आहे की म्हातारी देवाचं नाव घेणार नाही, म्हणे आपण काहीतरी आयडिया करू ना, काहीतरी युक्ती करू. त्यांनी काय केलं, म्हातारीची बाज उचलली आणि म्हातारीची बाज घेऊन निघाली. कुठं? गावामध्ये रामाचं मंदिर होतं आणि त्या रामाच्या मंदिरासमोर म्हातारीची बाज आणून टाकली आणि आईला विचारलं, आई हे मंदिर कशाचं आहे? पोरांनी विचारलं म्हातारीला, आई हे मंदिर कशाचं आहे? आता पोरांना वाटलं ही देवाचं नाव घेईल, कोणाचं म्हणून नाही, हे मंदिर कशाचं आहे? पण महाराज म्हातारी लई पुढची होती. म्हातारी म्हणी, जिथं जिथं गाव असतं तिथं तिथं हे असंच असतं. पण तिनं काही रामाचं म्हटलं नाही. त्यांचा डाव फसला म्हणे, तर आता हिला तरी राम म्हटलं नाही, म्हणे मग आता काय करायला पाहिजे? त्यांनी पुन्हा युक्ती आपली. म्हणे, अरे म्हणे आता आपल्या आत्याचं पोरग आहे, त्याचं बी नाव राम भाऊ आहे, मग आपण काय करू, राम भुलं बोलवून घेऊ. राम भुलं बोलवलं आणि म्हातारी पुढं आणून उभं केलं आणि विचारलं, आई हा कोण आहे? तिला कोण आहे म्हणजे, अरे अंशीच काटतंय. तिला काही राम भाऊ म्हटलं नाही, तिला देवाच्या नावाचा कटला ना, असं करून म्हातारी मरून गेली. पण तिनं काही देवाचं नाव घेतलं नाही. पण पोरं थोडे नाराजच होते. माऊली पोरं, म्हातारी मरून गेली. मग त्यांना वाटलं आता या म्हातारीच्या अस्थी आहे, हे आपण काय करू, काशीला टाकू. काशी जवळच होती त्यांच्या गावाजवळ, दृष्टांतामध्ये काशी जवळच राहते. मग काशीला नेऊन टाकू म्हणे तिच्या अस्थी. पण मोठा कसं म्हणतो, अरे म्हातारीने जिवंतपणी देवाचं नाव घेतलं नाही, म्हातारी आता काशीला जाईल का खरीच? आणि मला काही गॅरंटी नाही म्हातारीची. त्यांनी काय केलं, मोठा म्हणे मी जातो म्हणे म्हातारीच्या अस्थी घेऊन. डब्यामध्ये अस्थी भरल्या आणि निघाला काशीच्या रस्त्याने. तेव्हा काही गाड्या घोड्या नव्हत्या, पायी निघाला होता, काशी जवळ होती. निघाला रस्त्याने. आता असं चालत चालत रात्र झाली आणि त्याच्या मित्राचं गाव लागलं. त्याच्या मित्राच्या त्याला वाटलं तर आपण रात्रभर याच गावामध्ये मुक्काम करून मित्राकडे आणि सकाळी निघून चालल्या जाऊ. त्या अस्थीचा, अस्थी म्हणजे हाड बरं का, नाही तर म्हणून काय म्हणतो अस्थी, हाड. त्या म्हातारीची हाड त्या डब्यामध्ये होते, पिशवी होती. आणि मित्राच्या इथं थांबला. मित्राला आनंद झाला. म्हणजे कुठं चालला? म्हणजे काय नाही, काशीला चाललो. मग रात्री त्यांनी जेवण वगैरे केलं. ती जी थैली होती अस्थीची ती कुठली भिंतीला लटकून दिलेली होती. जेवण वगैरे झालं आणि त्याचा मित्र म्हणजे आपण एक काम करू, जरा शेतपावली करून येऊ म्हणून ते फिरायला गेले बाहेर. पण त्याच्या मित्राची बायको, तिला जरा एक आजार होता. कोणता आजार? दुसऱ्याची पिशवी चापलून पाण्याचा. दुसऱ्याची पिशवी चापलून पाण्याचा. तिला वाटलं आता इथं पिशवी लटकेले, आता याच्यात तर ते सोनं की नाही संपन्न. तिला वाटलं काहीतरी खाण्याचं असेल म्हणून तिनं ती थैली खाली घेतली, त्याच्यातून डब्बा काढला आणि डब्बा काढल्यानंतर झाकण ओरडलं. झाकण पाहते तर त्याच्यात काय, हाड. तिने बाई मुर्दं पुढं तिकडं हाडकं खाऊन आलं नाही तर घरात ठेवून दिले. तिला राग आला, तिनं ते हाड घेतले, बाहेर गेली गटार पाहिजे, त्या गटारात ते हाड टाकून दिले आणि पुन्हा डब्बा लावून दिला आणि पिशवी जशी ठेवून दिली. मग ते आले. मग सकाळ झाली, त्याला तो थैली घेतली, काशीकडे निघाला, काशीला आला. त्याला वाटलं आता एकदाची म्हातारी आणली. मग पूजा वगैरे झाली, ते डब्बा वतायला लागलं पण त्याच्यात हाडच नव्हती ना. म्हातारी गायब. त्यांनी मी सांगितलं होतं लहान्याला की म्हातारी नीट जाणार नाही तिथं. म्हातारी मध्येच गायब झाली. मग तो घरी आला. म्हणे तुला सांगितलं होतं की आपली आई जिवंतपणी जर अशी होती तर मग ती कशी काय सरळ जाईल म्हणे. मग त्याने आता जमतच नाही, आजीला मोक्षच मिळत नाही म्हण नाही म्हणे. मग आता काही नाराज होऊ नको म्हणे, एका छोट्याशा डब्बीमध्ये मी भट्टी करून ठेवली म्हणे, कशाची, हाडाची. मग त्याने आता आपण एक काम करू, सगळे मिळून गाडी करू आणि डायरेक्ट कुठे जाऊ, काशीला जाऊ. सगळ्यांनी गाडी केली आणि जे लाण्याजवळची डब्बी होती, लाण्याच्या खिशात डब्बी घातली. डब्बीमध्ये कोण होतं? म्हातारी होतं. चालले मग सगळे गाडी करून. जात असताना मग तो लहान काय करायचे,
खिशाला चापलून पाहिजे काहून? काय केली म्हातारीने हो डब्बी पाहिजे ना असं खिशाला हात लावायचे डब्बी आहे की नाही डब्बी त्या डब्बीमध्ये कोण होता म्हातारी होती असं करता करता आली उकाशीच्या घाटावरती त्यांच्या सगळ्याचे परिवार आणि मग तो पुन्हा खिशाला असा हात लावावा लागला ती म्हणे, "आहे काय डब्बी नाही म्हातारी मग असं करता करता त्यांनी काय केलं पूजा वगैरे चालू केली आणि आता त्यांना अस्थि विसर्जित करायची होती पण त्या लहाण्याची पत्नी होती ती आंघोळीसाठी उतरली आणि ती काय म्हणली बाई इथं माणसामध्ये मला आंघोळ करायची लाज वाटते मग मी काय करते पलीकडच्या घाटावर जाते पुढच्या आणि तिथं आंघोळ करते मग बाकीचे इथंच आंघोळ करत होते सगळ्यांनी आंघोळी केल्या आणि ती लहानी तिकडे आंघोळ करण्यासाठी गेली आता यांनी सांगितलं देवप्पाला देवप्पा तुमचं झालं का नंतर म्हणून आता म्हातारी टाकायची का ते बिंदास टाका पण आता एक काम करा म्हणे म्हातारीचा काही भरोसा नाही त्या म्हातारीचा भरोसा नाही म्हातारी कुठे होती मग डब्बीत होती हा मग ते डब्बी उघडायचीच नाही आता डब्बी सगळं म्हातारी जाऊ द्यायची मग त्यांनी काय केलं डब्बी सगळं म्हातारी पाण्यात टाकून दिली यांनी एकदाची म्हातारी गेली यांनी काय श्वास सोडला मोकळा म्हातारी गेली म्हणे ती म्हातारी आता त्या डब्बीमध्ये वाहत 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 अशी पुढे निघून गेली आणि ती लहानी बसली होती पुढं लहानी पुढं बसेल होती आणि ती अशी आता ते चालू पाणी घेणं आंघोळ करणं चालू होती अशी करता करता तिच्या हातात डब्बी आली त्या डब्बीत कोण होतं म्हातारी होती डब्बी आली आता पण तिला माहित नाही याच्यात म्हातारी म्हणून तिला वाटलं गंगा माईला मला प्रसादच दिला म्हणून तिला काय केलं ती डब्बी घेतली पाहिली नाही तशी पर्स मध्ये टाकून दिली आंघोळ बिंघोळ झाली घेतली लटकून म्हातारी कुठं पुन्हा घरी म्हातारी आली परत घरी आल्यानंतर मग त्यांना वाटलं आता आपल्या आजीला मोक्ष प्राप्त झाला पण कोणालाच माहित नव्हते की म्हातारी घरी आली म्हणून मग ते म्हणे आता गावाला गाव पंगत द्यायची आणि मग गाव पंगत सुरू झाली आणि मग पंक्ती बसणार त्यावेळेमध्ये काय झालं काही म्हाताऱ्या बाया बसलेल्या होत्या अशा तिला आणि तिथं आली त्यांच्याजवळ की बाई तू तर लई भाग्यवान म्हणे तू काशीला गेली काशीचं दर्शन झालं म्हणजे मग तुला काही प्रसाद दिला नाही का गंगा मैयाला म्हणे मग गंगा मैयाला तर मला डब्बी देईल बाई डब्बी म्हणजे कुठे ही काय आता ती डब्बी पाहिली मोठी ना ती बाई ही डब्बी तर आपली आहे आणि डब्बी तर म्हातारी होती तिनं पाहिलं त्याच्यामध्ये ती म्हातारी याच्यातच आहे ती तशीच पळत गेली तिने पंक्ती थांबवा काय झालं म्हणे म्हातारी पुन्हा आली म्हातारी मरून गेली पण म्हातारीला मोक्ष प्राप्त झाला नाही महाराज भगवंताचं नाम घेण्याचा बऱ्याच माणसांना कटाळा आहे पण संत हे देवाच्या नामाशिवाय कधी राहू शकत नाही संतांना कशाचा छंद भगवंताच्या नामाचा छंद विठ्ठल जीवाला छंद नश्वर गोष्टीचा आणि संतांना छंद भगवंताच्या नामाचा आता तिसरा आहे देवाचा छंद देवाला कशाचा छंद तर देवाला आपल्या भक्ताचा छंद
छंद आहे देवाला आपल्या भक्ताचा, तर जगद्गुरु तुकोबराय सांगतात त्याचं परिमान करता येत नाही, एवढा छंद आहे अभंगाचं दुसरं छंद. एवढा त्याचा छंद देवा, एवढा त्याचा हे हो. देवाला आपल्या भक्ताचा छंद आहे. मग किती छंद आहे? एवढा त्यांचा छंद देवा. एवढा म्हणजे केवढा? एवढा म्हणजे केवढा ना गणेश दादा? एवढा म्हणजे केवढा? एवढा म्हणजे यांचं म्हणणं एवढा, तुमचं चष्मेवाले तुमचं एवढा म्हणजे केवढा? त्यांचं म्हणणं एवढं, यांचं म्हणणं एवढा, तुमचं दादा आकाश एवढा, यांचं म्हणणं आकाश एवढं, तुमचा तुमचं विशाल महाराज विनेकरी बाबा एवढा म्हणजे आई सारखा, यांचं म्हणणं आई सारखा. बघा एवढा शब्दाचं परिमाण करता येत नाही. तुकोबराय म्हणतात देवाला एवढा छंद होता की त्या छंदाचं परिमाण करता येत नाही. एवढा शब्दाचं आपण परिमाण करू शकत नाही, कारण की एवढा म्हटलं की एवढाही होतं, एवढा म्हटलं की एवढाही होतं, आणि एवढा म्हटलं की एवढाही होतं. आता त्यांनी सांगितलं आकाश एवढा. एवढा म्हटलं की आकाश एवढा होता. आकाश केवढा हो? बोला आकाश केवढं? अहो त्याची आपण गणनाच करू शकत नाही, एवढं मोठं आहे. आकाश केवढं म्हणू शकतो आपण? लक्षात घ्या, आकाशाची आपण गणना तर करूच शकत नाही, त्याची व्याप्ती आपण करू शकत नाही. पण आकाश एवढं पण आहे आणि आकाश एवढं पण आहे आणि आकाश अगणित पण आहे. तुम्ही म्हणाल तुम्हाला आकाश तुम्ही कुठल्या स्वरूपात पाहतात? अगणित स्वरूपानं, बरोबर आहे. पण तुम्हाला सांगू आकाश तर अगणित आहे, पण आकाश एवढं पण आहे आणि आकाश एवढं पण आहे. आमचे गुरुवर्य श्री शंकर महाराज पांचाळ गुरुजी आम्हाला विचार सागरमध्ये शिकवायचे
की आकाशाची व्याप्ती सांगत असताना गुरुजी म्हणायचे आपली सुई माहिती, सुईमध्ये आपण दोरा होतो है की नाही. मग दोरा ज्या सुईला काय असतं, छिद्र असतं. मग त्या छिद्रामध्ये आपण सुईचा दोरा ओढतो, तेवढीच जागा असते ना त्या छिद्रामध्ये दोऱ्या एवढी. पण त्या छिद्रामध्ये देखील काय आहे, आकाश आहे. आकाश आहे म्हणून दोरा आरपार जातो. लक्षात ठेवा, आकाश आहे म्हणून दोरा आरपार जातो. मला सांगा, आपली विहीर आहे, त्या विहिरीमध्ये काय आहे, पाणी आहे. मला सांगा, त्या पाण्यामध्ये आकाश आहे का? आहे? कसं काय सांगा बरं? नाही सांगाच आता तुम्ही. नाही, ते प्रतिबिंब झालं. आहे का आकाश पाण्यामध्ये? अवली पाठीमागचे बोलत चला ना. म्हणजे तुम्हाला कळालं म्हणजे मग त्यावेळेस तुम्हाला आनंद वाटेल त्याचा. पाण्यामध्ये आकाश आहे का? सांगा, तुम्ही सांगा, जाऊ द्या, तुम्ही सांगा. नाही आहे, तुम्ही सांगा फक्त, आहे का? प्रतिबिंब त्याच्यामध्ये. बघा, विहिरीमध्ये पाणी आहे पण त्यात आकाश आहे का? मी तुम्हाला सांगतो, त्या पाण्यामध्ये आकाश आहे. पण सांगितलं तुम्ही, पण तुम्ही वरचा आकाशाचं प्रतिबिंब सांगितलं. पण तसं नाही, त्या पाण्यामध्ये आकाश आहे. तुम्ही एक काम करा, त्या एक दगड घ्या आणि त्या पाण्यामध्ये दगड टाका. तो दगड कुठे जातो? डायरेक्ट जमिनीत जातो. या ज्या अर्थी जमिनीत तो दगड खाली जातो, त्या अर्थी त्या पाण्यामध्ये काय आहे, आकाश आहे. आता तुम्ही इथे बसलेले आहात, तुमच्या दोघांमध्ये जो गॅप आहे ते देखील काय आहे, आकाश आहे. तुमच्या शरीरामध्ये देखील काय आहे, आकाश आहे. कारण की शरीर हे पंच भूतांनी बनलेलं आहे. म्हणजे शरीरामध्ये देखील काय आहे, आकाश आहे. मला सांगायचं, आकाश हे सर्व ठिकाणी आहे. आकाश म्हणजे काय, तर आकाश म्हणजे पोकळी. पोकळी तर पोकळी म्हणायचं. आकाश म्हणजे पोकळी. म्हणजे काय, पोकळी म्हणजे मोकळी जागा, त्याला म्हणायचं आकाश. म्हणजे आकाशाची आपण व्याप्ती करू शकत नाही. बरोबर आहे की नाही? म्हणजे आकाश केवढं तर ते सांगू शकत नाही. तसं जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, आकाशाचं आपण परिमाण करू शकत नाही. आता समजा पंक्तीमध्ये जेवायला बसलो आणि एखादा भात घेऊन आला आणि तो आपल्याला म्हणू लागला भात भात, मग आपण काय म्हणू, मला एवढा भात दे. मग त्याला किती भात द्यायचं, कोपलो भात नाही, तो काय म्हणतो, भात द्या. तुम्ही समजा जेवायला बसले, तुम्ही भात मागितला, भात द्या. पण ते वाढणाऱ्याला तुम्हाला किती द्यायचा, तुम्ही त्याला सांगितलंच नाही ना. कारण एवढा द्या म्हटल्यानंतर एवढा होईल, एवढा द्या म्हटल्यानंतर एवढा होईल, आणि एवढा द्या म्हटल्यानंतर एवढा होईल. म्हणजे एवढा शब्दाचं परिमाण आपल्याला करता येत नाही. तसं भगवंताला अमर्याद असा आपल्या भक्ताचा छंद आहे. विठ्ठल देवाला जर सगळ्यात जास्त काय आवडत असेल माऊली, तर आपली भक्त आवडतात. मग किती आवडतात, प्राणापेक्षाही आवडतात. तेही प्राणा करते आवडती निरुते, जे भक्त चरित्रा ते प्रशंसती. म्हणजे आपल्या जीवापेक्षाही आपल्या प्राणापेक्षाही देवाला भक्त आवडत असतात. आणि भक्ताशिवाय देवाला कुठेच करमत नाही. भक्ताहुनी देवा आवडते काहे, भक्ताहुनी देवा आवडते काहे, भक्ताहुनी देवा आवडते काहे, भक्ताहुनी देवा आवडते काहे.
मी देवा आवडते काही भक्ताला देवाला भक्ताशिवाय काही आवडत नाही म्हणजे क्षीराचा सागरही आवडत नाही वैकुंठही आवडत नाही मग देव कुठे राहतो हो जिथं भक्त राहतात तिथे देवाची काय आहे वस्ती माझे भक्त गाते जेथे नारदा भामी तिथे म्हणजे देव हा फक्त आपल्या भक्तांच्या सहवासामध्ये राहतो एक लक्षात घ्या देवाला आपल्या भक्तांचा एवढा छंद आहे तो छंद जोपासत असताना देव आपल्या भक्ताकडे पाहत असताना आपल्या भक्ताची जात देव कधी पाहत नाही त्याचा धर्म कधी पाहत नाही तो किती स्वच्छ आहे तो किती अमंगळ आहे तो राहायला कसा आहे याच्याकडे देव कधी पाहत नाही काय पाहतो फक्त त्याच्या अंतःकरणातला भाव पाहतो आणि देवाने त्या गवळ्यांच्या पोराच्या अंतःकरणातला भाव पाहिला हे जगद्गुरु तुकोबराय अरुणाच्या पहिल्या चरणात सांगतात गवळ्याच्या ताकद रे गवळीयाची ताकद कोण पोरे चांगली मला सांगा या गवळ्यांची पोरं ही काही चांगली होती का हो त्या पोरांनी कधी दाद घासली नाही कधी आंघोळ केली नाही कारण की त्यांचा व्यवसाय काय होता दह्या दुधाचा होता बघा माणसाच्या अंगाचा घाणेरडा वास येतो पण त्याच्याही पेक्षा दुधाचा घाणेरडा वास येतो दुधाचा जास्त घाणेरडा वास येतो महाराज ते पोरं सारखी दुधामध्येच असायची त्या पोरांचा घाणेरडा वास यायचा पण देवाने ती पोरं दिसायला कशी आहेत चांगली आहेत अमंगळ आहेत घाणेरडी आहेत हे देवाने कधी त्यांच्याकडे पाहिलं नाही लक्षात घ्या देव फक्त अंतःकरणातला भाव तुमच्या अंतःकरणातला भाव कसा आहे हे देवाला अपेक्षित आहे तुम्ही कसे राहता तुम्ही किती श्रीमंत आहेत तुम्ही किती गरीब आहेत हे देव काहीच पाहत नाही देव फक्त तुमचा अंतःकरणातला भाव पाहतो तुमचा भाव कसा आहे हे देव पाहत असतो आणि देवाने त्या गवळ्यांच्या पोराकडे ते कशा आहेत हे पाहिलं नाही पण त्यांच्या अंतःकरणातला भाव पाहिला भगवान श्रीकृष्णाचा एक मित्र होता त्याचं नाव होतं मधुमंगल ते गवळ्याचं पोरग त्याच्या आईने एक दिवस घरी ताक बनवलं महिला मंडळ
इकडं पहा तुम्ही, खाली नका पाहू हा. त्या मधुमंगलाच्या आईने ताक बनवलं. तुम्ही ताक बनवता का? बनवता का? कशामध्ये? मिक्सरमध्ये घुसळण करता की नाही? आता मिक्सर निघलं नाही का, पण अगोदर तर केलेलं आहे ना. मग त्या मधुमंगलच्या आईने ताक बनवलं. पण कोणतं बनवलं सांगू का? पोळेल ताक बनवलं. तुमच्याकडे बनवतात का पोळेल ताक? आता त्या पोळेल ताकाचं कसं बनवतं माहिती का? त्या पोळेल ताकाला गरम मसाला, प्रवीण मसाला, अजून कुठला शेव मसाला, म्हणजे असे मसाले त्या ठिकाणी त्या पोळेल ताकाला वापरावं लागते. बरोबर आहे की नाही? काही काही हा म्हणतात, काही काही नाही म्हणतात. पोळेल ताक बनवण्याची पद्धत आहे. पोळेल ताकाला फोडणी दिली जाते. कशाची? जिरे, लसूण, नाही का, मोहरी, कढीपत्ता. महाराज अशी फोडणी दिली की असा खमंग वास त्या ताकाचा येतो, नाही का. महाराज काही काही आमच्या माता भगिनी एवढ्या सुगरण आहेत, त्यांना पाण्याला फोडणी देऊ द्या तरी देखील ते पाणी चविष्ट लागणार. पण मग काही काही अशा आहे महाराज सुगरणी, डबाचा डबा मसाला आणि चव नाही कशाला. म्हणजे डब्याचे डबे मसाले वापरायचे आणि कशाला चवाचा पत्ता नाही. पण महाराज काही काही जर पाण्याला फोडणी दिली तर ते पाणी देखील चविष्ट लागतं. म्हणजे त्याला म्हणतात सुगरण. त्या मधुमंगलाच्या आईने गोड असं पोळेल ताक बनवलं आणि ती मधुमंगलाने ते ताक खाल्लं बरं का. ते खाल्ल्यानंतर त्या मधुमंगलाला ताक एवढं आवडलं, त्याला वाटलं की आपल्याला जे ताक आवडलं ते ताक जर माझ्या कन्हैयाला मी नेऊन दिलं तर माझा कन्हैया किती खुश होईल, माझा कृष्ण किती खुश होईल. म्हणून त्याने आईला सांगितलं, ए आई, आई एक काम कर ना, माझ्या कन्हैयाला थोडस ताक दे. आई म्हणेल, पण अरे सगळं त्याच्या सोबत राहू तर तुम्ही बिघडलात म्हणे. त्याने तर गावातले पोरं बिघडवले, मी त्याला अजिबात ताक देणार नाही म्हणे. आता मधुमंगलाला वाटलं आई ताक देत नाही, कन्हैयाला तर ताक न्यायचं. कसं न्यायचं? तर त्या मधुमंगलाने युक्ती आखली. ते ताक घेतलं आणि आपल्या तोंडामध्ये टाकलं. ताक आपल्या तोंडामध्ये टाकलं आणि तोंड असं फुगलं मग त्याचं. आणि मग आता त्याला वाटलं हे ताक कृष्णाला द्यायचं, म्हणून तो निघाला बाहेर. कृष्णाच्या घरी आला. यशोदा आई बाहेर उभी होती आणि तो कसं करतो, आई म्हणे पळ मुडक्या तिकडे. कृष्ण कुठे? म्हणे कृष्णा. तो खुनून सांगत होता, कारण त्याच्या तोंडात काय होतं? ताक होतं. खुनून विचारत होता. मग आईने सांगितलं तिकडे गेला म्हणे खेळायला, आणि मग तो तिकडे निघाला. आता भगवान परमात्म्याने तिकडे डाव मांडलेला होता. भगवान परमात्मा खेळ होता, खेळ खेळत होता. कोणता खेळ खेळत होता? खेळ मांडियेला पोरा होतो तो, खेळ मांडियेला पोरा होतो तो.
कृष्णाने त्या ठिकाणी खेळ खेळत होता. आता आम्ही सगळेच खेळ खेळून घेतले, आता पुढे खेळ खेळायचे नाही, हे की नाही? पण तिथे त्या ठिकाणी तो कबड्डी खेळत होता. होतू पहिले त्याला होतू म्हणायचे, आता कबड्डी झालं त्याचं नाव. कबड्डी खेळत होता आणि हा मधुमंगल कुठे गेला होता? काय होतं त्याच्या तोंडामध्ये? ताक होतं. आणि कुणासाठी चालवलं होतं? कृष्णासाठी. तो विचारू लागला, कृष्ण कुठे आहे? कृष्ण त्या ठिकाणी कबड्डी खेळत होता. आणि मग हा मधुमंगल कसं करतो, त्याला म्हणायचं होतं, ए कृष्णा तुझं तोंड उघड, तोंड उघड. तोंड का? त्याला ताक कृष्णाच्या तोंडामध्ये टाकायचं होतं. ते म्हणतो, रे बाजूला खेळू दे ना रे, बाजूला. कृष्ण म्हणतो ते तोंडामध्ये काय ठोक मेरे बाजूला. कृष्ण वाटलं ते समजेला, पण चतुरातू शिरोमणी गुणरावण्याचे खाली भगवान परमात्म्याला सगळं कळतं महाराज. पण त्याची परीक्षा देव पाहत होता. देवाला वाटला त्याला जास्त परेशान करणं नको, कारण की टाइम कमी राहिला. मग देवाने काय केलं महाराज, तोंड आ केलं. आ केल्याबरोबर त्या मधुमंगलाने काय केलं, लगेच भगवंताच्या तोंडात काय मारली, पिचकारी मारली. गवळीयाची ताक पिरे कोण कोरे चांगली. भगवान परमात्म्याने त्याचं ताक पाहिलं का त्याचा भाव पाहिला? त्याचा भाव पाहिला. कारण की देवावरती प्रेम करणारे भक्त आवडतात. आणि की देव फक्त प्रेमाचा भुकेला आहे, थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ त्याला. देवाला काही लागत नाही, म्हणून देव तुमचं काही पाहत नाही. तुम्ही किती स्वच्छ आहात, तुम्ही किती अस्वच्छ आहात, तुम्ही दिसायला किती चांगले आहात, त्याच्याकडे देव पाहत नाही, तुमच्या अंतःकरणातला भाव पाहतो. म्हणून गवळीयाची ताक पिरे कोण कोरे चांगली. देवाला फक्त कशाचा छंद आहे, तर तो आपल्या भक्तांचा छंद आहे. यातायाती धर्म नाही विष्णुदासा, निर्णय तो ऐसा वेदशास्त्री. एकदनंद यावे तर फक्त आपल्या भक्ताचा छंद आहे. महाराज देवाला एवढा छंद आहे आपल्या भक्ताचा की विदुरा त्या ठिकाणी दुर्योधनाच्या घरचा मेवा भगवान परमात्म्याने त्यागला, पंचपक्वान्नाचा बेत त्यागला आणि विदुर काकांच्या घरी जेवायला गेला. दरवाजा वाजवला, सुरभागाची घरामध्ये होती. दरवाजा वाजवला, घरात आहे का कोणी? विदुर काका म्हणून आवाज दिला.
सुलभा काकी घरामध्ये होती, विदुर काका घरामध्ये नव्हते. आणि दरवाजा उघडला आणि विचारलं कोण आहेस? सांगितलं मी कृष्ण आहे. कृष्ण म्हटल्यानंतर सुलभा काकीला एवढा आनंद झाला की आज देव माझ्या घरात आलाय. तिला काही ती सुदबूद त्या ठिकाणी विसरून गेली, तिला ती भानावर नाही. आणि देवाला बसण्यासाठी त्या ठिकाणी तिने काय केलं, पाठ घेतला. देवाला पाठ टाकल्यावर तर स्वतः पाटावरती बसली आणि देवाला खाली बसलं. का? कारण की ती प्रेमामध्ये त्या ठिकाणी महाराज प्रेम एवढं भगवंतावरती ते करत होते. जसं की एखादा व्यक्ती मद्यपान केल्यानंतर तो ध्यानावरती नसतो, नशेत असतो, तशी प्रेमाची सुद्धा एक नशा असते. आणि त्या प्रेमाच्या नशेमध्ये त्या सुलभा काकीला भान नाही. देवाला खाली बसवलं, स्वतः केळी घेतली, आतला गावा स्वतः खाऊ लागली आणि साल भगवंताला देऊ लागली. आणि भगवंत हे आनंदाला खातो आहे. त्या ठिकाणी विदुर काका आले. विदुर काकाने पाहिलं आणि सांगितलं, अगं हे सुलभे काय करते? अगं देव आपल्या घरी आलाय, तू पाटावरती बसली, देवाला खाली बसवलं, तू स्वतः गाभा खात आहे, देवाला साल खाण्यासाठी देत आहेत. सुलभा काकी त्या ठिकाणी शुद्धीवर आली आणि भगवंताला विदुर काका म्हणू लागले, देवा अरे तू तर देव आहेस. तिला ध्यान राहिलं नाही, ती भानावर नव्हती, पण तू तरी तिला सांगायचं. त्यावेळेस भगवान परमात्मा म्हणाले, विदुर काका सांगण्यासाठी किती माणसं असावी लागतात? म्हणजे 2. कारण की एकाने सांगायचं आणि दुसऱ्याने ऐकायचं. सांगण्यासाठी एक असावं लागतो आणि ऐकण्यासाठी एक असावं लागतात, म्हणजे 2 माणसं असावे लागतात. मग त्यावेळेस विदुर काका सांगण्यासाठी एक माणूस असावा लागतो आणि ऐकण्यासाठी एक माणूस असावा लागतो. असं जर असेल तर या ठिकाणी आम्ही जरी 2 होतो, पण सांगायचं कोणी आणि ऐकायचं कोणी? कारण की आमच्या दोघांची अवस्था एकच झाली होती. म्हणून सांगायचं कोणी आणि ऐकायचं कोणी? विठ्ठल विठ्ठल विदुरा घरच्या देवाने सांगितलं मला खूप भूक लागलेली आहे. आणि देवाने काय केलं, त्या विदुराच्या घरच्या कन्या भक्षण केल्या. का? कारण की त्यांचं त्याच्यामध्ये प्रेम होतं. म्हणून देवाला सगळ्यात जास्त कशाचा छंद असेल तर तो आपल्या भक्तांचा आहे. आणि म्हणून जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, काय उपवास पडिले होते कन्या भोवते विदुराच्या. देवाला काय उपवास पडला होता की विदुरा घरच्या कन्या देवाने खाल्ल्या? त्याच्या मागचं एकच कारण होतं की देव आपल्या भक्ताचा भुकेला. आणि या ठिकाणी आता आपल्या कार्यक्रमाची वेळ संपुष्टात आलेली आहे. थोडस आपण भजन करू आणि 5 मिनिट देवाचं चरित्र करून आपण या ठिकाणी सेवा थांबवू. विठोबा रखुमाई रूपराशी हिनका एवढा त्यांचा छंद देवा काही सेवा भक्ती ते. या ठिकाणी धावत्या वेळेमध्ये अभंगाचा आपण भाव पाहिला. 5 मिनिटामध्ये, फक्त 5 मिनिटामध्ये आपण भगवंताचं थोडस चरित्र पाहणार आहोत. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. भगवान परमात्मा अवतार धारण करतो. कशासाठी? तर ज्या ज्या वेळेस धर्माला ग्लानी येते त्या त्या वेळेस भगवान परमात्मा अवतार धारण करत असतो. गोस्वामी तुलसीदास म्हणतात, जब जब होए धर्म की हाल
धर्म की हानि जब जब होए धर्म की हानि धर्म की हानि बाडई अदवा अभिमानी असुर अभिमानी जब जब होए धर्म की हानि धर्म की हानि ज्या ज्या वेळी धर्माला ग्लानी येते त्या त्यावेळी भगवान परमात्मा अवतार धारण करत असतो. बुडविला धर्म अधर्म झाला फार स्वसवेन भार मज आता. पृथ्वी आई साहेब भगवान परमात्म्याकडे प्रार्थना करू लागली की पांडुरंगा भगवंता आता तुम्ही काय करा अवतार धारण करा. वेळ कमी असल्यामुळे भगवान परमात्म्याने सांगितलं काहीही काळजी करू नका मी लगेच अवताराला येतो. देव अवतार त्या ठिकाणी देवकी मातेच्या गर्भामध्ये त्या ठिकाणी आले. कसे आले महाराज देवकीचं तेज त्या ठिकाणी दिसत होतं जसं काही त्या ठिकाणी सूर्याचा प्रकाश पडलेला आहे एवढं तेज भगवान परमात्म्याचं त्या ठिकाणी दिसत होतं. तुझे निडाई कोटी चंद्र प्रकाशे कमल नयन हसे वदन हसे. भगवंताच्या निढळीने कोटी चंद्र प्रकाशित होतात एवढं तेज त्या ठिकाणी देवकी आईचं दिसू लागलं. आणि भगवान परमात्मा त्या ठिकाणी अवताराला आले आणि सांगितलं वसुदेव बाबाला की बाबा मला आता इथं जास्त वेळ ठेवू नका मला कुठे घेऊन चला. नंदाच्या घराला आणि कृष्णाला घेतलं आणि यशोदा मैयाच्या समोर ठेवलं आणि त्या ठिकाणी माया होती त्या मायेला टोपलीमध्ये टाकलं आणि परत मथुरेमध्ये घेऊन आले. कंसाने त्या ठिकाणी मायेला गरगर 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 फिरवलं तर ती आकाशमध्ये त्या ठिकाणी विजेसारखी कडाडली आणि सांगितलं की तुझं लागी वधी उपजला मज आधी. अरे मूर्खा मला काय मारतो आहेस तुला मारणारा जन्माला आला आहे. आणि मग भगवान परमात्माला त्या ठिकाणी यशोदा मातेसमोर गवळणींनी पाहिलं. देवाला एक गवळण आली आणि त्या ठिकाणी कृष्णाला पाहिलं आणि ती गवळण प्रत्येक गवळणीला सांगू लागली. काय सांगू लागली? गवळणे गवळणे मनाची गवळणे
यशोदेला काय झालं? पुत्र झाला. महाराज सगळ्या गोकुळामध्ये आनंद आनंद त्या ठिकाणी साजरा होऊ लागला. सगळे गोकुळातले नर नारी नर त्या ठिकाणी आनंदित झाले. प्रत्येक जण त्या ठिकाणी आनंद साजरा करत होते. गुढिया तोरणे गुढिया तोरणे गुढिया तोरणे गुढिया म्हणून सगळीकडे आनंद साजरा होऊ लागला. आता त्या ठिकाणी गोकुळामध्ये आनंद असताना कंसाला मात्र भीती निर्माण झाली. मग कंसाने त्या ठिकाणी बऱ्याच राक्षसांना पाठवलं. पूतना मावशी, महाबळ भट सगळ्यांना पाठवलं. भगवंताने सगळ्यांचा काय केला? नाश केला. आणि आता भगवंत थोडी थोडी मोठे होऊ लागले. तळवे तळ हात टेकी डाव्या गुडघ्याने रांगत. आणि देव आता बराच मोठा झाला. मग देवाने काय काम चालू केलं माहिती का? गोकुळामध्ये खोड्या करायला सुरुवात केली. कशाच्या खोड्या करत होता? दह्या दुधाच्या खोड्या करत होत्या. आणि सगळं गोकुळ त्या ठिकाणी त्रस्त झालं. कृष्णाच्या खोड्या काही थांबत नव्हत्या. मग गवळणी त्या ठिकाणी यशोदेकडे आले आणि यशोदेला सांगू लागले, ए यशोदे, अगं तुझं कार्ट त्याने गावाला सगळ्या गावामध्ये धिंगाणा घालून ठेवला. प्रत्येकाचे माठ फोडे, प्रत्येकाच्या दह्या दुधाचा त्याने नासाडा केला. एक गवळण सांगू लागली यशोदेला, यशोदे तुझं कार्ट साधं नाही. तुझ्या कार्टेने काय केलं माहितीये? माझ्या अंगणामध्ये माझ्या सुनेने सुंदर अशी रांगोळी काढलेली होती. आणि त्या रांगोळीला पाहून त्या रांगोळीजवळ उभं राहिलं तुझं कार्ट आणि त्याच्यावरती सुसू केली, मुतलं त्याच्यावरती. अष्टदळ काढिले अंगणी त्यावर ते चक्र पाणी. महाराज लय खोड्या करत होता. एक गवळण म्हणे, बाई माझी सुनाशी बाहेर होती, ती गरोदर होती आणि हे तुझं कार्ट तिच्या पोटावरून हात फिरवत होत आणि म्हणत होत तुझं पोट कसं काय मोठं झालं. कारण की तो कान्याच तसा होता. महाराज तो कलाकार होता. त्याच सांगतोय बरं, चतुर होता. म्हणजे भगवान परमात्म्याने फार खोड्या केल्या, अनेक खोड्या केल्या. एक त्या ठिकाणी गवळण आली, ती जरा बोलायला बोलली होती. ती गवळण यशोदेला म्हणू लागली, काय सांगू तू ते बाई, काय सांगू काय सांगू तू ते बाई, काय सांगू तू ते, काय सांगू तू ते बाई, काय सांगू तू ते, काय सांगू तू ते. जात होती यमुना पानिया, वाटेत भेटला सावला. दोईवर तोपी मयूल पुछाची, खांद्यावली कामला. काय सांगू तुझे बाई, काय सांगू तुझे, काय सांगू तुझे बाई, काय सांगू तुझे, काय सांगू. तिने माझी केली तवाली तवाली, मग मी ते तून पलाली. फलता फलता गजगोल फलली, दोईची घागल फुटली. फलता फलता गुलगे फुटले, मग मिलत बथले. तिकून आले शालंग पाणी, मला पोतासी धरी. काय सांगू तुझे बाई, काय सांगू तुझे, काय सांगू तुझे बाई, काय सांगू तुझे, काय सांगू तुझे बाई, काय सांगू तुझे, काय सांगू तुझे
कान्यानं असं केलं. मग त्या ठिकाणी यशोदामाई कशी म्हणते, म्हणजे तुम्हाला काही काम धंदा नाही का? गावातल्या सगळ्याच्या सगळ्या माझ्याकडे आला, तुम्हाला माझं एकच कार्ट दिसतं का? म्हणे माझ्या मुलासारखं लेकरू या जगाच्या पाठीवर नाही आणि त्याच्यावर भलता सलता आळ घेता म्हणे तुम्ही सगळ्या मिळून. माझं बाळ कसं आहे? माझं बाळ दिसायला सुंदर. बाळ सगुण कुणाचे नाणे, बाळ सगुण कुणाचे नाणे. ती म्हणायची की माझ्या मुलासारखं मूल नाही, तुम्ही त्याच्यावरती आरोप करतात. चालते व्हा. महाराज एक गवळण होती, जरा वयस्कर होती, तिचं नाव होतं हौसाबाई. तिने यशोदे तुला तुझ्या कार्ट्याचा लयच प्रूफ आहे, त्याने सगळे आमच्या दही दूध सगळं खराब केलं. पण तुला सांगते माझं बिना हौशी नाही, एक दिवस नाही पुराव्या सहित त्याला धरून आणलं तर मग मी बी नावाची हौसा नाही. ती निघून गेली. कृष्ण कसं म्हणतो, पेंद्या पेंद्या या हौसाबाईचा नंबर घे लिहून. पेंद्याला नंबर टिपायलाच होता, त्यानं नंबर टिपून घेतला आणि गेले. तिचा घरचा पत्ता पाहिला. महाराज त्या हौसाबाईच्या घरी गेले. रात्रीचा टाइम होता. यांनी काय केलं, तिच्या घरात दही दूध होतं, ते सगळंच्या सगळं खाल्लं पोरांनी. आणि मग नंतर भगवंताने काय केलं, सगळ्या सवंगड्याला बाहेर काढलं आणि देव बाहेर दरवाजाच्या जाणार तेवढ्यात हौसाबाई आली आणि तिने कन्हैयाचा हात धरला. हा आता सापडला नाही म्हणे माझ्या हातामध्ये, आता कसा जातो पाहाय. मग कृष्ण कसं म्हणतो, सोडा ना, जाऊ द्या ना मला, सोड ना, जाऊ द्या ना मला. ती म्हणे आता अजिबात जाऊ देणार नाही. ती चल तो हा मायकडं, चल तो हा मायकडं. आता हातात धरलेलं पुढे निघाली. आता जेव्हा दरवाजा पार करायचा, आता त्या हौशीचा नवरा त्या दरवाजातच उभा होता. तिनं माग पाहिलंच नाही. ती म्हणते चल तो ह्या मायकडं, चल तो ह्या मायकडं. महाराज भगवंताने काय केलं, हळूसकून हात काढला आणि तिच्या नवऱ्याचा हात त्याच्या हातात दिला आणि ही कशी म्हणती चल तो ह्या मायकडं. आता हे रस्त्याने निघाली, हिचं तेच सोडून माग पाहायचं कामच नाही. चल तो ह्या मायकडं. ते म्हणी माय 50 वर्ष झाले मायला जाऊन, अजून मला भेटली नाही. तू कोणत्या मायकडे घेऊन जाते मला? चल तो ह्या मायकडं. मला वाटलं कायच करावं हिला. असं करता करता यशोदेचं घर गाठलं. अगं हे यशोदे ये लवकर बाहेर. तोपर्यंत भगवान परमात्मा पाठीमागच्या वाड्यातून गेला आणि यशोदेच्या कड्यावर बसला आणि इथं चालू, ए यशोदे ये लवकर बाहेर, आता पुराव्या सहित आणला. मग यशोदा म्हणे कोण दावडा करतो बाबा? यशोदाबाई बाहेर आली, पाहिलं तर हौसावं. पण काय म्हणणं आहे का तुझं? आता यशोदा एकटी आली नाही, तिच्या कड्यावर कोण? तिच्या कड्यावर कृष्ण, कड्यावर कृष्ण. मग हे म्हणते काय म्हणणं आहे तुझं? ती बाई मग म्हणलं तर तू आज कड्यावर आहे ना. ती म्हणते हे कोण आहे? कारण की तिची चार्जिंगच उतरून गेली. मग माझ्या हातात कोण आहे? तिनं मागं पाहिलं तर तिच्या हातात तिचा नवरा. तिने तुम्ही माझ्या हातात कधी आले? म्हणजे जेव्हा लग्न झालं तेव्हापासून तो ह्याच हातात आहे. म्हणजे अशा अनंत खोड्या भगवान परमात्म्याने केल्या. महाराज भगवंताच्या खोड्यांचं आपण काय वर्णन करावं, अशा अनंत खोड्या आहेत. संतांनी सुद्धा भगवान परमात्म्याच्या खोड्यांचं वर्णन केलेलं आहे. असो या ठिकाणी आता एक दिवस भगवंताने घरीच खोडी केली. यशोदामाईनं पकडलं आणि सांगितलं आता तुम्ही घरी थांबायचं नाही. कुठं जायचं? उद्या जाईल मीराला, उद्या जाईल मीराला. आता जास्त वेळ झाला, दुपार झाली, ऊन तापायला लागलं. आता काय करा, खेळणं बंद करा. आता सगळे आपण काय करू, कमलाकार बसू आणि आता या ठिकाणी प्रसाद सेवन करू.
म्हणून या ठिकाणी आपल्याला प्रसाद सेवन करायचा आहे. तुम्हाला एक सांगू का जाता जाता, शक्यतो काल्याचं कीर्तन मी घेतच नाही बरं का. ना सांगू का, सांगू ते अंडीकडे पाहिलं की मग औषधच जात. तुम्ही म्हणून कस काय आता ही तरी खाली आहे, पण काही काही ते हंड्या वर राहतात. पण मी म्हटलं आता ती ते हंडी फोडायचीच कशी आपण, म्हणून आपण घेत नाही. कारण की दही हंडीचं आपलं जमतच नाही ते, कारण की ते मान कोणाला राहतो, कीर्तन करायला राहतो. बरोबर आहे की नाही. मग आता समजा ती वर असली तर मी कवर करायचं असं हे की नाही, त्याच्यामुळे आपण घेत नाही. पण यांचा आग्रह होता म्हणजे घ्या, म्हणून या ठिकाणी योगाला खऱ्या अर्थाने तर या ठिकाणी देहहंडीचा अभंग होईल आणि आपण ज्ञानेश्वर